जळगाव विधान परिषदेसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आपल्या हातात निकाल येणार आहे। जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे। आपण त्या ठिकाणी आहोत। जळगावच्या अल्पबचत भवन मध्ये या ठिकाणी निवडणूक पार पडते आहे आणि या मतमोजणीच्या ठिकाणी जे आज आपण बघितलं तर पोलिसांचा जो आहे मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ही तयारी सुरू होती, मात्र त्या पार्श्वभूमीवर जी आहे आज मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजेला सुरुवात होणार आहे। जळगावच्या विधान परिषद निवडणुकीचा जर आपण विचार केला तर शेवटपर्यंत या निवडणुकीमध्ये जे आहे राज्य नाट्यमय घडामोडी या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी बंडखोरी झाली होती आणि त्यानंतर मतदानाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी अपक्ष उमेदवार जे आहेत अनिल चौधरी यांनी या ठिकाणी माघार घेतली होती आणि त्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळाला। एकूण 630 मतदारांनी या ठिकाणी एकूण 616 मतदारांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। महायुतीचे नंदकिशोर महाजन यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यामध्ये या ठिकाणी थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि मंत्री गिरीश महाजन असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील या सर्वांची प्रतिष्ठा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं। राज्यामध्ये नाशिक नंतर जळगावची विधान परिषदेची निवडणूक ही चर्चेचा विषय बनली होती आणि काही वेळातच या निवडणुकीचा जो आहे निकाल हाती येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत नाट्यमय घडामोडी या घडलेल्या होत्या आणि त्यामुळे या राजकीय घडामोडींमध्ये जळगावची विधान परिषद निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली होती। त्यामुळे आता नेमकं या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं, नंदकिशोर महाजन यांच्या विरुद्ध शरद तायडे यांच्यामध्ये थेट लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती। त्यामुळे दोघांनीही विजयाचा दावा केलेला असला तरी आता नेमकं या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।